तुम्ही पद्माकर वळवींना ओळखता का? गेल्या वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पण आता पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. पण हे नाव चर्चेत आहे ते एका जुन्या राजकीय थ्रिलरमुळे. साल होतं 2002. महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. त्यावेळी नारायण राणे मुख्यमंत्रीपदाच्या संधीच्या शोधात होते. शेकापच्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे सरकार अल्पमतात आलं. हीच संधी साधून राणेंनी एक मोठा डाव टाकला. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांना मुंबईतील मातोश्री स्पोर्ट क्लबमध्ये डांबून ठेवलं. बाहेर शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त होता. कोणालाही आत जायची परवानगी नव्हती. याच ठिकाणी होते काँग्रेस आमदार पद्माकर वळवी. त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका रिक्षात बसून ते निघाले, पण शिवसैनिकांनी त्यांना पुन्हा पकडलं आणि क्लबमध्ये आणलं. पण तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गृहमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. रात्री क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि 100 पोलिसांचा ताफा क्लबवर पोहोचला. पोलिसांनी क्लबला वेढा घातला. याच घटनेचा क्लायमॅक्स विधानसभेत घडला. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी पद्माकर वळवी पुन्हा शिवसैनिकांच्या तावडीतून सुटले आणि थेट विधानसभा अध्यक्षांकडे पोहोचले. त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत राणेंनी त्यांना कशा प्रकारे डांबून ठेवलं होतं हे सुद्धा सांगितलं. त्यानंतर अध्यक्षांनी 7 आमदारांना अपात्र ठरवलं. त्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि विलासराव देशमुख यांचं सरकार बचावलं. नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली, पण महाराष्ट्राच्या राजकारणातला हा थरारक किस्सा आजही सगळ्यांच्या लक्षात राहतो.